नमस्कार. मी प्रकाश सावंत, एक सामाजिक कार्यकर्ता आणि सर्वसामान्य पक्षाचा अध्यक्ष. आज मी तुमच्यापुढे लाईव्ह येण्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की मी आज तुम्हाला हे एक महाराष्ट्रामध्ये थोडं राजकीय नेत्यांना किंवा सर्वसामान्य व्यक्तींना या छोट्या व्यक्तीपासून अगदी मोठ्या व्यक्तीपर्यंत एक छोटंसं नाव थोडंसं त्यांच्यामध्ये एक कन्फ्युजन म्हणजे काही क्वेश्चन मार्क त्यांच्या मनामध्ये निर्माण करताना दिसत आहे. आणि ते म्हणजे हे मोठे-मोठे लोकं, राजकीय लोकं किंवा छोटी लोकंही विचारतायत, हे आज महाराष्ट्रामध्ये काहीतरी आम्ही असं ऐकतोय, हे सर्वसामान्य पक्ष एक काहीतरी नवीन पक्ष येतोय. आता हा सर्वसामान्य पक्ष काय आहे? त्याचे उद्दिष्टे काय आहेत? तो पक्ष आला कुठून? किंवा हा पक्ष आज रोजी अंमलात आहे का? किंवा हा फ्युचरमध्ये काय करू शकेल? हा कोणी काढला पक्ष? याला त्याच्याबरोबर कोणती संघटना आहे? कोणत्या संघटनेचं त्याला पाठबळ आहे? हे मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करण्यासाठी तुमच्या या मीडियासमोर आलो आहे. तर हा सर्वसामान्यांचा पक्ष ह्या नावातच एक त्याचा अर्थ दडला आहे. हा खरंच मूळतः सर्वसामान्यांचा म्हणजे खाली तळागाळातला सर्व समाजाचा, म्हणजे याच्यामध्ये कोणतेही पर्टिक्युलर समाज नाही किंवा याच्यामध्ये पर्टिक्युलर जातीचे लोक नाहीत. ह्या संपूर्ण समाजातील, संपूर्ण जाती जमातीतील एक खाली राहिलेल्या लोकांचा हा पक्ष आहे. मग आज तुम्ही म्हणाल की असे पक्ष बरेच येऊन गेले, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. पण आमची एक जी भूमिका आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी मी पुढे आलो आहे. पूर्वी काही पक्ष येऊन गेले असतील, आले असतील अस्तित्वात, त्याच्याशी आमचा कंपेअर करण्याचा मुख्य हेतू नाही आहे. तर हा आम्ही बोलत असताना हा मूळतः तळागाळातल्या लोकांचा, हा सर्वसामान्यांचा पक्ष. मग याचं आता थोडंसं मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो. हा पक्ष सध्या अस्तित्वात आहे का? तर आम्ही हा पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि हे पक्षाचं उद्दिष्ट सर्वसामान्यांचं असल्यामुळं या पक्षाचं नाव आम्ही सर्वसामान्य पक्ष दिलेलं आहे. आणि हे आम्ही रजिस्ट्रेशन करताना वगैरे लिगलायझेशनमध्ये काही चेंजेस आले तर आम्ही त्याचं ह्या सर्वसामान्यांच्या जवळपासचं नाव देऊ आणि हा पक्ष पुढे नेऊ. आज रोजी आमचा हा सर्वसामान्याच्या पक्षाचं हे नावाचं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलं. ते नाव आम्ही का अस्तित्वात आणलेलं आहे. आता म्हणाल की हा पक्ष कोणी स्थापन केला, कोणते लोक आले, कोणते पाठबळ मिळालं, तर त्याचा एक क्लिअर कट मी तुम्हाला विजन सांगतो किंवा त्याचं बॅकग्राऊंड सांगतो. हा पक्ष, मी स्वतः एक चार्टर्ड इंजिनियर आहे. माझं बॅकग्राऊंड एकदम शेतकरी वर्गातला एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे. पण आज शेतकरी वर्गातला मुलगा असूनही आज या बऱ्याचशा इंटरनॅशनल लेवलला पोचून या एका शेतकऱ्याच्या मुलांना शेतातून भरारी घेऊन इंटरनॅशनल फ्लाईटनी ट्रॅव्हल करून दुसऱ्या देशात बऱ्याच ठिकाणी काम करून त्याच्या आलेल्या अनुभवातून हा पक्ष काढण्याचं त्याच्या मनामध्ये ही भावना निर्माण झालेला हा असा पक्ष आहे. आणि त्याचा पक्षाचं मूळ स्थान, मी स्वतः प्रकाश सावंत आहे. मी अगदी सर्वसामान्यांच्या मधून येत असल्यामुळं मला हा पक्ष काढणं म्हणजे हा फार मोठी गोष्ट वाटत नाही. तुमच्या लोकांसाठी हा फार मोठा विषय असू शकतो की एक पक्ष काढणं म्हणजे असं छोटं काम आहे का? खरंच तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगू शकतो, मी अगदी खेडेगावामधून लोकांच्या शेतामध्ये काम केलेला व्यक्ती आहे. ते आज इंटरनॅशनल लेवलला किंवा जगातील पहिल्या 10 कंपनीमध्ये, ज्या कंपन्या असतात, इंडस्ट्रीज असतात, त्यामध्ये मी काम केलेलं आहे. परदेशामध्ये बऱ्याचशा देशामध्ये काम केलेलं आहे. आणि असा हा माझा प्रवास असताना मी बऱ्याचशा बाहेरच्या देशातील कंपॅरिझन्स केलेले आहेत किंवा बाहेरच्या देशातील अनुभव घेतलेले आहेत. आणि त्या अनुभवातून आपल्या देशामध्ये एक छोटासा पक्ष काढणं माझ्यासाठी खरंच फार मोठी गोष्ट नाही आहे. हे पहिल्यांदा मी तुम्हाला सर्वांना क्लिअर करतो. त्यामुळं कोणतेही माझ्या आज अस्तित्व असलेले भारतातील मोठे पक्ष जरी आज समजत असतील हा छोटा पक्ष कुठून वरती येतोय, काय करतोय आणि हे कुठंपर्यंत पोचणार, आम्हाला फार मोठं काही याच्यातून मजल मारायची नाही आहे. आम्हाला अगदी छोट्यातल्या छोट्या तळागाळातल्या लोकांसाठी अगदी छोटंसं काम करून आम्हाला ते काही अचिव्हमेंट करता आल्या
तरी आमचं ते सक्सेस मानणारा हा मी व्यक्ती आहे आणि त्याचा बॅकग्राऊंड असणारा हा मी त्याचा एक प्रमुख भाग आहे. तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. हा पक्ष मी स्वतः या अस्तित्वात करण्याचा प्रयत्न करतो आहे. मग त्याचं आज नाव सर्वसामान्य पक्ष असेल उद्या आणि त्याच्या आजूबाजूचा असेल, पण हा पक्ष आम्ही उदयास नक्की आणणार. आणि याचं असं बॅकग्राऊंड सर्वसामान्यांचं काम करण्यासाठी असल्यामुळं माझी एक इच्छा आहे किंवा अपेक्षा आहे, हे आज देशातले मोठमोठे पक्ष जे आहेत ते पक्ष याला दाबून न टाकता तुम्ही थोडंसं याला थोडंसं आम्हालाच मार्गदर्शन किंवा आम्हाला सपोर्ट करून पुढं जाण्यासाठी. कारण आमचा अजून एक पुढचा मुद्दा एक महत्त्वाचा आहे. या पक्षाचा मूळ मुद्दा काय आहे किंवा याचा हेतू काय आहे किंवा उद्देश काय आहे. तर आमचा हा पक्षाचा एक मेन अजेंडा ह्या खालच्या लोकांना, शेतकरी वर्गाला थोडंसं मदत करण्यासाठी आहे. दुसरं, आपल्या या भारतामध्ये आपली जी लोकसंख्या आहे, आज 140 करोड जी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येमध्ये बरेचसे तरुण बेरोजगार आहेत. तर ह्या बेरोजगार तरुणासाठी आणि शेतकऱ्यांसाठी थोडंसं एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी या विषयामध्ये पुढं आलेलो आहे. आणि त्यासाठी नक्कीच माझी एक मनाची तयारी आहे की ते कितीही विरोध असला तरी मी याच्यातून पुढे जाणार, माघार घेणार नाही. आणि हा पक्ष पुढे नेत असताना माझे एक मेन उद्दिष्टे साधण्यासाठी माझा एक प्रवास असा असणार आहे की आम्ही कोणत्याही ह्या मोठ्या पक्षांना विरोध करणार नाही. सरकारमध्ये कोणतेही पक्ष असोत त्यांना आम्ही सपोर्ट करूनच पुढे जाऊ. आणि अर्थात सपोर्ट करून पुढे जावंच लागेल. आजची परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आज भारतभर पूर्ण एक मोठ्या पक्षानं, म्हणजे मी असं ओपनली बोलायला मागं हटणार नाही, भाजपसारखा मोठा पक्ष पूर्ण देश व्यापू पाहतोय किंवा व्यापलेलाच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि असं असताना आम्हाला त्यांचा सपोर्टच घेऊन जायला लागेल, नाही तर ED, CD, CID काय ते मागे लागेल ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मी त्यांचा अपमान करत नाही. आज देशपातळीवर प्रगती बघत असताना इतका आनंद होतो किंवा इतकं मनाला समाधान वाटतं की खरंच हे एक कोणताही पक्ष असो असं चांगलं करत असताना त्याच्या पाठीमागं सर्व जनतेने उभं राहायला पाहिजे. त्यातलाच एक मी आहे. आणि याच्यामध्ये मी क्लिअर कट सांगितलं की ह्या सर्व मोठ्या पक्षांच्या सपोर्टनीच आम्हाला या समाजसेवेची किंवा या समाजामध्ये छोटासा बदल घडवण्याचे आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे थोडासा मोठा विरोध येऊ नये याच्यासाठी हे एक माझी स्पष्टता होती. दुसरं, समाजामधले हे जे पक्ष आहेत ते काय करतायत किंवा का खूप मोठं काम करतायत किंवा छोटं करतायत किंवा ते चुकीचं करतायत किंवा आणि काही करतायत, त्याच्यापेक्षा आमचा पक्ष आपण काय करू शकतो, आम्ही समाजासाठी काय करू शकतो. खरंच आज माझं रिटायरमेंटचं एज असल्यामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज मी जर स्वतःला बॅकहँडला मला विचारलं की मी समाजासाठी काय केलं, तर खरंच माझ्याकडे काहीही नाही की समाजासाठी फार मोठं काही मी देणं समाजाचं दिलेलं आहे. तर त्याच्या एक मनामध्ये एक उत्कंठता होती, आपण समाजाचं काही देणं लागतो आणि आयुष्यात थोडंफार का होईना समाजासाठी काहीतरी करायला हवं. आणि त्या उद्देशानंच मी हे एक छोटंसं पाऊल टाकलेलं आहे. तर हे टाकत असताना तुम्ही म्हणाल आता पुढचा प्रश्न की ह्या पक्षासाठी कोण तुम्हाला पाठबळ देत आहे, तुमच्याबरोबर कोण आहे. तर तुम्हाला खरं सांगायचं, मी हा पक्ष उभा करत असताना पाहतोय की छोटीशी कुठे एखाद्या चॅनलला मी जर प्रेझेंट झालो तरीही त्या चॅनलला सांगितलं जातं मोठ्या पक्षांच्या लोकांच्याकडून की ह्या माणसाला तुम्ही पुढे येऊन देऊ नका किंवा त्याच्या मुलाखती घेऊ नका. किंवा छोट्या कुठल्या माझ्या यूट्यूबच्या वगैरे चॅनल्समधून मी काही मीडियामध्ये थोडंसं जात असताना ते मीडियाचंच खच्चीकरण करण्याचं, म्हणजे माझा मीडियाच बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. हे मी आज नाही पाहत. मी माझ्या समाजासाठी काम करत असताना बऱ्याचशा माझे यूट्यूबचे चॅनल्स आहेत, त्या चॅनल्सला त्या मीडिया त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन आणलेलं आहे किंवा आणलेलं होतं, हे मी पाहिलेलं आहे. आणि ते मला ॲक्सेप्टही आहे. कारण
समाजामध्ये जात असताना कुठे विद्रोह वाढू नये किंवा आमच्याकडून अशा लोकांच्याकडून काही छोटंसं चुका घडून समाजामध्ये एकमेकांच्यामध्ये गॅप वाढवून काही समाजामध्ये चुकीच्या घटना घडू नये यासाठी हे कुठलंही सरकार असेल ते थोडंसं त्याच्यावर बंधन आणत असतं. आणि त्या मार्गातून आम्हाला स्वच्छ मनानं ह्या खाली राहिलेल्या समाजाचा काहीतरी आम्ही प्रगतीवर त्यांना नेण्यासाठी प्रयत्न करत असल्यामुळं आम्हाला त्या अशा गोष्टींची काही भीती नाही आहे. कुणी आमचे चॅनल्स बंद करो, कुणी आमच्यावरती काही कंप्लेंट्स करण्याचा प्रयत्न करो. पण मी ह्या समाजाचा भाग आहे आणि कोणतेही मोठे पक्षही एक समाजाचा भाग, तेही त्या समाजाचे भाग आहेत आणि तेही तेच करतात, आम्हीही तेच करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळं हा प्रश्न फार मोठा गंभीर बनेल असं मला वाटत नाही. तिसरी गोष्ट, हा समूह कुठून माझ्या पाठबळ येणार किंवा कोण मदत करत आहे, तर खरं सांगायचं तर मी बऱ्याचशा मीडियामध्ये जाताना सरळ सांगितलेलं आहे, हा माझा एकट्याचा लढा असला तरी चालेल, मी एकटा असलो तरी चालेल, पण या लढ्यामध्ये माघार नाही. मी पुढे जाणार आणि माझे 4 मित्र जरी याच्याबरोबर आले तरीही आणि एका व्यक्तीचं जरी ह्या आमच्या पक्षाच्या रूपानं जर त्याचे जीवनामध्ये काहीतरी बदल घडवू शकलो, एखाद्या गरीब मुलाच्या नोकरीचा प्रश्न सॉल्व्ह करू शकलो किंवा एखाद्या गरीब शेतकऱ्याचा काही प्रश्न असतील त्याला थोडीफार पण मदत करू शकलो, तरी आमचं ह्या पक्षाचं जे उद्दिष्ट आहे साध्य झालं असं मी समजणारा व्यक्ती आहे. आता हा पक्ष पुढे जाईल का, हा पक्ष मध्येच थांबेल का, याचं मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो. हा पक्षाचा मार्गदर्शक मी असल्यामुळं मी एका शेतकऱ्याचा मुलगा अगदी परदेशापर्यंत पोचलेलो आहे. ते असंच पोचलेलं नाही. मलाही भरपूर अडथळे आले असतील आणि माझं ह्या सामाजिक कार्यामध्ये येण्याचं अजून एक कारण सांगतो. माझं एक कुटुंब शेतकरी वर्गातलं असल्यामुळं शेतकरी वर्गाला किती यातना असतात, शेतकरी वर्गाला किती यातनाला किंवा त्यांच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं, हे जवळून बघितलेला मी व्यक्ती आहे. आणि त्याच्यासाठी आपण कुठेतरी थोडंसं पुढे गेलं तर का आपल्या मागे राहिलेल्या लोकांसाठी प्रयत्न करू नये. आणि हे फेल्युअर्स किंवा हे जे शेतकरी वर्ग असेल किंवा आज बेरोजगार मुलं आहेत, त्यांना किती प्रॉब्लेम्स आहेत हे समजणारा हा व्यक्ती आहे. आणि शेतकरी वर्ग फेल्युअर्स म्हणजे अडचणींना सामोरं देऊन पुढं जो जातो, हा फेल्युअर्सला खूप जाणणारा व्यक्ती आहे. मी तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये माझं हे जे एज्युकेशन असेल, मी आज चार्टर्ड इंजिनियर आहे. तर फेल्युअर्सनी पूर्ण माझं लाईफ स्ट्रगल झालेलं बघितलेलं आहे. आणि फेल्युअर आज ह्या पक्ष उद्या चालेल का नाही त्याच्यासाठी मी एवढे 2 वाक्य जास्त बोलतोय तुम्हाला. फेल्युअर्समधूनच पुढे आलेला हा व्यक्ती आहे. प्रत्येक फेल्युअरला चॅलेंज घेऊन मी पुढं गेलेलो आहे आणि ह्या फेल्युअर्समधून अनेक फेल्युअर्समधून पुढे आलेला हा व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं मला हा पक्ष चालणार नाही असं काही फेल्युअर येईल किंवा कोणतरी मोठे पक्ष माझ्यावरती काहीतरी बंधनं आणतील किंवा मला थांबवतील, ह्याचं मला अजिबात भीती किंवा त्याचं काही देणं घेणंही नाही. तर माझं शिक्षण करत असताना तुम्हाला मी एक चांगल्या प्रकारचे एक मुलाखत देईन. तुम्हाला माझे आलेले अडथळे, आज एक शेतकरी वर्गातल्या मुलाला इथंपर्यंत पोचताना त्याचा प्रवास किती वेदनादायक असेल हे तुम्ही समजू शकणार नाही. आज मी शिक्षण घेत असताना मला सांगायची इच्छा होत नाही. मी एक वेगळ्या मुलाखतीमध्ये तुम्हाला नक्की सांगेन मी कुठे कुठे अभ्यास केला असेल आणि हे कुठे कुठे पुढे गेला असेल. आता या माझ्या प्रवासामध्ये खरं सांगायचं म्हटलं तर माझ्या घरातील आई बाबा आहेच, माझे एक भाऊ आहेत, परत माझे काका काकी आहेत, त्याच्यामध्ये माझे भाऊजी आहेत, असे असंख्य लोक आहेत. आणि त्याच्यामध्ये अजून एक नाण्याची दुसरी बाजू माझी फॅमिली आहे, माझी मिसेस आहे, माझी मुलं आहेत माझ्या सक्सेस स्टोरीमध्ये. दुसरं म्हणजे तिसरी नाण्याची बाजू नसते असं म्हणतात, पण मी मानणारा व्यक्ती आहे. तिसरी बाजू म्हणजे खरंच प्रत्येक व्यक्तीला पुढं घेऊन जाणारा एक मित्र असतो. असे माझे लहानपणापासूनचे आजपर्यंतचे इतके मित्र मला लाभलेले आहेत. त्यांनी खूप मोलाची मला मदत केलेली आहे. त्याच्यामुळं
त्यांना मी ह्या माझ्या फॅमिलीमधून वेगळं समजत नाही आणि त्यांच्या मदतीनंच मी इथंपर्यंत पोचलो आहे. तर माझं स्वतःचं जास्त कौतुक करायचं मला इच्छा नाही आहे, पण थोडंसं माझं थोडंसं इंट्रोडक्शन किंवा माहिती तुम्हाला असावी म्हणून मी हे तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड सांगितलं. आणि आता या भविष्यामध्ये ह्या पक्षातून आम्हाला करायचं काय साध्य करायचं आहे. तर मी आज परदेशामध्ये थोडंसं काही देशामध्ये काम करत असताना पाहिलं आहे की तिथे भरपूर ह्या जॉब्सच्या संधी आहेत, जॉबसाठी संधी आहेत. आपल्या खेडेगावातल्या मुलांचा एक मोठा प्रश्न आहे. माझीच गोष्ट तुम्हाला सांगतो. मी फ्लाईटने फर्स्ट टाईम ज्यावेळी ट्रॅव्हल केलं त्यावेळेस ज्यावेळी रिटर्न मी आलो इंडियामध्ये त्यावेळी असं वाटलं की मी परत कधी ह्या फ्लाईटमध्ये बसू नये, अशी एवढी भीती होती. पण त्याच्यानंतर मी इतक्या वेळेस त्या फ्लाईटमध्ये बसलेलो आहे, त्याला म्हणजे अगणित वेळेस बसलो आणि माझा प्रवास पुढे झाला. तर हे खेडेगावामधून बरीचशी जुन्या रूढी आहेत. पूर्वी ह्या बाहेरच्या देशात जात असताना खेडेगावातले लोक सांगायचे, आज परदेशात युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये किंवा कुठल्या देशात गेले तर हे आपली मुलं परत येत नाहीत वगैरे वगैरे. त्या गोष्टी थोडंसं साईडला ठेवल्या. तर मी सांगू इच्छितो, आज बेरोजगारीनं हा तरुण आपला भारतातला जर होरपळत असेल तर का आपण ह्या बाहेरच्या संधीच्या शोधात असू नये. आणि त्या निमित्तानं तिकडे आपण थोडंसं ह्या बेरोजगार मुलांना कसं डायव्हर्ट करता येईल. आज मी काही नवीन व्यक्ती नाही आहे. बरेचसे लोक याच्यामध्ये पूर्वीपासून काम करत आहात. काही सामाजिक कार्यामध्ये लोक आहेत किंवा काही ऑफिशियल लोकही काम करत आहेत गव्हर्नमेंटमधून वगैरे वगैरे. तर मीही त्याचा एक भाग होऊ इच्छितो. दुसरं म्हणजे शेतकरी वर्गाला पण थोडंसं मदत आपण काय करू शकतो. आज तुम्ही पक्षाचं थोडंसं चॅनल्सला वगैरे पाहिलं तर मी या माध्यमातून माझी एक अपेक्षा आहे, त्या माझ्या उद्दिष्टेमध्ये लिहिलेलं आहे. या शेतकरी वर्गाला एक ठोस असं सपोर्ट पाहिजे. आज मी कौतुक करतो किंवा अभिनंदन करतो ह्या भाजपच्या सरकारचं की त्यांनी बऱ्यापैकी डेव्हलपमेंट केलेली आहे. आणि आज असं नाही कम्पेअर करत की काँग्रेसनी काही केलं नाही. काँग्रेसनी त्याचा बेस बनवला असेल, त्यामुळं भाजपही आज त्याचा बेसचा यूज करून आज एस्केलेशन करून पुढे थोडंसं फास्ट ट्रॅकने जाताना दिसते. तर भाजपने खूप छान काम केलेलं आहे. आम्हाला त्याची पोचपावती मिळते आहे खेडेगावामधून. तर ह्या खेडेगावातल्या लोकांचा जो मेन प्रॉब्लेम जो आहे ना, छोटे शेतकऱ्यांचा, मोठे शेतकऱ्यांना ते प्रॉब्लेम्स नसावेत, पण छोट्या शेतकऱ्यांना त्यांचं रनिंग खर्च चालवणं किंवा त्यांना रोटेशन म्हणजे त्याला मी म्हणतो दैनंदिन जे रिक्वायरमेंट आहेत ते पुरेशा होऊ शकत नाहीत. तर मी असं एक माझ्या उद्दिष्टामध्ये लिहिलं आहे की ह्या शेतकऱ्यांना ठोस उपाय करायचे असेल, एक 4-5 वर्ष खूप असं आर्थिक सपोर्ट द्या. 1 वर्षाचं प्रत्येक सरकार येतं, 1 वर्षाचं त्यांना काहीतरी माफ करतं, त्यांचं पीक कर्ज माफ करतं, कुठलं कर्ज माफ करतं. ते सफिशियंट होत नाही, हे माझा अभ्यास आहे. आणि मी थोडा शेतकरी वर्गातून पुढं आल्यामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे की ठोस असा निर्णय घ्या. एक 4-5 वर्ष छोट्या शेतकऱ्यांसाठी मी बोलतो आहे. मला मोठ्या शेतकऱ्यांचं बोलायचं नाही, कारण त्यांच्याकडे बॅकग्राऊंड असतं, त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती असते. आज 5 वर्ष त्यांना आर्थिक मदत द्या. मी म्हणत नाही त्यांना कर्जमाफी करा, अजून काही करा. हां, मी असं मेन्शन केलेलं आहे, 5 वर्ष सलग छोट्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. त्यांचं पीक कर्ज का होईना माफ करा. म्हणजे बघा 5 वर्षात तो एक स्टेबल स्टेजला येऊन जाईल. आज नंतर ह्या शेतकरी वर्गाचे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. इतके ते प्रामाणिक असतात. एक 5 वर्ष झाल्यानंतर स्वतःच्या पायावर उभा राहिल्यानंतर खरंच या सरकारला मदत करण्याची त्यांची इच्छा होते आणि असते. तर ही एक माझी मागणी आहे. माझ्या उद्दिष्टामध्ये लिहिलं आहे, 5 वर्ष सलग आर्थिक मदत सरकारने द्यायला पाहिजे या शेतकरी वर्गाला. तरच तो शेतकरी कुठं स्थिरावेल आणि पुढे जाईल. तर माझ्यासारखे काही सुशिक्षित जे तरुण आहेत किंवा जे वयस्कर लोक आहेत ते सांगतील की याचा मुद्दा चुकीचा दिसतोय की आज परत ह्या शेतकऱ्यांना फुकट पैसे द्या असं बोलतोय. तर मित्रांनो, खरंच जे शेतकरी वर्गातून पुढे आलेले नेते आहेत किंवा त्यांचं समर्थन करणारे किंवा त्यांना मार्गदर्शन करणारी जी टीम आहे, त्यांना खरंच जाऊन मनापासून, त्यांच्या अंतःकरणापासून विचारा की ह्या शेतकऱ्यांना आपण काही भीक देत नाही.
जर का या शेतकऱ्यांना आपण मदत केली, आर्थिक मदत केली 4-5 वर्ष, त्याच्यातून उत्पन्न वाढलं आणि आज GDP किंवा आपण आज 4थ्या स्थानी आहोत. जगामध्ये आपलं अर्थकारण 4थ्या स्थानावर पोहोचलेलं आहे. ते ह्या शेतकरी वर्गावरती 100% डिपेंड आहे, हे लक्षात घ्या. आणि मी जे बोलतो आहे, 4 वर्ष त्यांना मदत करा आणि त्याच्यामध्ये जर प्रगती झाली तर आपल्या सर्वांचा भारताचाच GDP वाढेल किंवा भारताचीच प्रगती होईल आणि त्याच्यामधून नक्कीच प्रगतीकडेच आपण जाऊ, हे मला ठामपणे सांगायचं आहे. हे झालं माझं काम करायचं आहे ते एक बेरोजगार लोकांसाठी आणि हे शेतकरी वर्गासाठी. त्याच्यानंतर हे हे जे माझं जाळं आहे आज पुढे वाढेल ह्याची खात्री काय आहे असं तुम्ही विचारलं तर मी आज तुम्हाला सांगू इच्छितो. आज दिवस आहे 4 मे 2026चा आणि आज काही राज्यांमधल्या विधानसभेच्या निवडणुका ज्या झाल्या होत्या त्याचा रिझल्ट लागलेला आहे, चालू आहे, आज दुपार झालेली आहे. आणि अशा माझा एक छोटा पक्ष काय करू शकतो याचं एक मला उदाहरण द्यायचं आहे. एक आज पश्चिम बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये, केरळामध्ये, आसाममध्ये हे जे स्टेटचे इलेक्शन्स चालू किंवा झाले होते, आजचा त्याचा रिझल्ट आहे. त्याच्यामध्ये एक छोटासा पक्ष जो जसा सर्वसामान्यांचा पक्ष मी म्हणू शकेन त्या पक्षाला, आणि मी आज नाही याचं उदाहरणं देऊ शकतो, माझा प्रूफ देऊ शकतो. काही इलेक्शन व्हायच्या अगोदर किंवा इलेक्शन होताना मी डिक्लेअर केलं होतं. आज हे तामिळनाडूमध्ये एक छोटासा असाच आमच्यासारखा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, TVK, ज्याचे सर्वसर्वी आहेत अध्यक्ष त्या पक्षाचे आज विजय थलपती आहेत. त्या विजय थलपती साहेबांचं जे काम बघितलं होतं, त्यांची उत्कंठता बघितली आणि त्यांचा एक विचार बघितला होता आणि त्याच्यातून एक दिसलं होतं हे सर्वसामान्य पक्ष आहे. आज कालच एक 6 महिन्यापूर्वी 2 वर्षापूर्वी उदयास आलेला हा छोटा पक्ष आहे, पण कोणालाही त्याची अपेक्षा नव्हती एवढं मोठं ते पुढं काही गेन करेल. पण मी त्यांचं ज्यावेळी वोटिंग चालू होतं त्यावेळेस डिक्लेअर केलं होतं की ह्या छोट्या पक्षाला छोटं समजू नका, कारण हे सर्वसामान्य लोक असा एखादा सर्वसामान्यांचा नेता पुढे येतोय म्हटलं की त्याला मदत करायला माघार घेत नाहीत. आणि आज तेच दिसताना मी एक छोटीशी पोस्टही टाकलेली आहे त्यांच्यासाठी मीडियामध्ये की विजय थलपती साहेबांचा जो विजय आहे त्याच्यामध्ये 1% का होईना आमचा हा महाराष्ट्रामधील नवीन सर्वसामान्य पक्ष याचा सपोर्टचा वाटा आहे. कारण तिथे असलेले काही माझे मित्र परिवार जे आहेत त्यांना मी इतकं मोटिवेशन दिलेलं होतं, तुमचा हा विजय साहेबांचा पक्ष नक्की जिंकणार, पुढे कोणतरी मुख्यमंत्री होऊ शकतील, 100% पुढे जाणार. आज माझा पक्ष जो सर्वसामान्य पक्ष महाराष्ट्रामध्ये येऊ पाहतोय त्याच्यासारखं ती कामगिरी करणारा पक्ष दिसतोय. त्यामुळं आम्हाला ते आमचे स्वतःचे जवळचे पक्ष वाटतात. असं कित्येक वेळेस मी माझ्या ऑफिशियल वर्किंगमध्ये किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये आमच्या मित्रांना सांगितलं आणि तिथे थोडं का होईना मी बदल घडवण्यासाठी 0.0% मदत केलेली आहे विजय साहेबांना. असं त्या मीडियामधूनही मी एक मेसेज दिलेला आहे विजय साहेबांना आणि शक्य झाल्यास त्या विजय साहेबांना भेटण्याचाही प्रयत्न आहे. तर हे एक छोटंसं उदाहरण आहे. एक छोटासा समूह तो पक्षाच्या रूपाने सर्वसामान्यांचा पुढं आला तर नक्कीच समाज त्याला एकदा संधी नक्कीच देतो. त्याच्यासाठी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे या महाराष्ट्रामध्ये हा सर्वसामान्यांचा पक्ष एक छोटंसं एक स्वतःचं एक उद्दिष्ट घेऊन पुढं आला आहे आणि तो येतो आहे. तर त्याला ह्या जनतेचा सपोर्ट नक्की राहील. आणि सर्वसामान्य व्यक्तींना मी एक विनंती करतो आहे, आम्हाला फार मोठं काही या पक्षातून साध्य करायचं नाही की विधानसभेत किंवा लोकसभेत आमचे काही फार मोठे आमदार खासदार निवडून जातील. खरं सांगतो, मी बऱ्याचसा मीडियामध्ये यापूर्वीही बोललेलं आहे, एक आमदार किंवा खासदार जे काही कमवतात त्यापेक्षा जास्त आज ह्या शेतकऱ्याच्या मुलांना तुमच्या पुढे जो उभा आहे ह्या शेतकऱ्याच्या मुलांना कमवलेलं आहे आणि मी कमवतो. त्याच्यामुळं मला फार त्या पोस्टची आमदार किंवा खासदार याची मला अजिबात इच्छा नाही आहे. पण हां, माझ्या ह्या सर्वसामान्यांच्या पक्षातले जे खालचे तळागाळातले काही इच्छुक उमेदवार असतील
त्यांच्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेल आणि मोठ्या पक्षांच्या संमतीनं का होईना आपल्या ह्या खाली राहिलेल्या समाजातलं थोडे का होईना लोक वरती पुढे आणून त्यांना ह्या अगदी आमदार किंवा खासदारापर्यंत पोहोचवण्याचा पण प्रयत्न नक्की करेन. मग त्यावेळेस मला त्या कोणताही त्याच्यात आमदार खासदार पदाचा लोभ नाही आहे. हे सत्ता मी बऱ्याच मीडियामधून क्लिअर केलेलं आहे. त्याच्यामुळं भविष्यामध्ये शेवटी आता ह्या सर्व समाजातील तळागाळातल्या लोकांना माझी एक विनंती आहे. तुम्ही माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे. समाजासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे, जिद्द आहे. त्या इच्छेला किंवा जिद्दीला तुम्ही थोडंसं सपोर्ट कराल अशी अपेक्षा आहे. आणि मोठ्या पक्षांनाही माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही थोडंसं आम्हाला सपोर्ट करा. आणि असा हा छोटासा पक्ष आज तामिळनाडूमध्ये जे विजय थलपती आहे त्यांचा कसा पक्ष भरारी मारतो आहे, तसा आमचाही पक्ष भरारी मारू दे. आणि ह्या खाली राहिलेल्या खरंच सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी संधी मिळू दे, एवढंच एक परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.